हार्दिक तामोरे, सिद्धार्थ आकरे हे पाहायला मिळत आहेत. चला 4 षटकं 20 मिनिटं असे टाइम सेटअप होणार आहे याची मात्र नोंद घ्यायची आहे. मृणांक आणि जिग्नेश. तर महिला क्रिकेट मुंबईमध्ये देखील खेळताना अश्विनी निषाद आम्हाला पाहायला मिळते आहे. असं आमचं चिंचणीचं क्रिकेट आणि म्हणूनच तर म्हटलं जातं आहे क्रिकेटची पंढरी. आणि इकडे जर विचार केला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ISPL गाजवलेला आमचा प्रज्योत अंबिरे वरोर एक्सप्रेस नावाने ओळखला जातो. नक्कीच असं हे आमचं पालघर जिल्हा आन बान शान असं आमचं चिंचणी आमचा परिसर नक्कीच रोमांचित रोमांचित असं क्रिकेटचं हे मैदान आणि निसर्गरम्य मैदान आणि या मैदानावर सजलेला एकता चषक 2026 आपण बघता आहेत. यावेळेला आजच्या दिवसातला तिसरा सामना मैदानामध्ये आपल्याला आपल्या भेटीला आलेला पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे नक्कीच चिखला विरुद्ध चिंचणी दांडेपडा अशी चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. समस्त क्रीडाप्रेमी रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागतम आहे. तर व्ह्युअर्सनं मात्र विनंती असेल की आपल्या विश नेटवर्क्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. कारण एकता चषक जोरदार, दमदार, बहारदार सजला आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानावर आणि कमालीचं थेट प्रेक्षेपण आमचं विश नेटवर्क देते आहे. तर संगीताची सुमधुर साथ जी आम्हाला मिळते आहे दर्शन DJ यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर यासाठी जे आयोजक मंडळी आहे केतनजी पांचाळ आणि त्यांची पूर्ण टीम, मयूर तामोरे, अंकुश, विनीत, दिनेश, त्यानंतर जिग्नेश असे हे आमचे आयोजक मंडळीने सुंदरसं आयोजन लगातार 5 दिवस चाललेली ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस. त्यानंतर उद्या शुक्रवार आहे, फ्रायडे आहे. त्यामुळे उद्याचा दिवस देखील अजून याहीपेक्षा जोरात आणि जोमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालचा दिवस देखील आम्ही बघितला. सुंदर पद्धतीचा खेळ कारण ज्या संघाने इकडे उपस्थिती दाखवली आणि काय क्रिकेट दाखवलं गेलं, उत्तम असे मनोरंजनात्मक खेळ आम्हाला पाहायला मिळाला मैदानाच्या आत आणि आजच्या दिवसात देखील ऐतिहासिक ऐतिहासिक दिवस एकता चषक कारण नवी पिढी हे उदयास इकडे आलेली पाहायला मिळते आहे. कारण नव्या-नव्या खेळाडूंनी या टुर्नामेंटमध्ये प्रथमतःच पदार्पण केलेलं आहे. तर या माध्यमातून एकता चषकला शुभेच्छा देखील असतील. कारण नव्या पिढीला इकडे आम्ही घडवण्याची कामगिरी आणि ज्या पद्धतीने अंडर 21 वगैरे सामने या मैदानामध्ये झाले, त्या पद्धतीने दांडीचा आपण समीरला बघता आहेत. तो ह्याच मैदानावर हिरो झाला आणि हिरो झाल्यानंतर थेट चला तिकडे कार कोणाची आहे, ती कार थोडीशी मागे घ्यावी लागेल कारण व्हाईट कलरची कार जी मागे-पुढे करावी लागेल थोडीशी मागची कारण सूर्याची थेट किरणं आमच्या फलंदाजांवर जात आहेत. वाईट वाईट कपडा काहीतरी टाकून यायला लागेल. जिग्नेशला ट्राय केलेलं तसं यावेळेला मात्र स्ट्राईक जिग्नेशकडे असणार आहे, तर मॉन्टी नॉन स्ट्राईकला असणार आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच आपण होतो शुभेच्छांकडे. कारण एकता चषकाने या ठिकाणी नवोदित खेळाडूंना ही संधी मिळालेली आहे. कारण वर्षाचं शेवट आहे आणि नवोदित खेळाडूंची उपस्थिती या टुर्नामेंटची मात्र शोभा वाढवते आहे. काय कमालीचं आयोजन, ज्या पद्धतीने केतनजी पांचाळ चिंचणीचे एक समाजसेवक आणि क्रिकेट प्रेमी आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून या सुंदरशा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आहे. तसेच गतवर्षी आम्ही चिंचणी प्रीमियर लीग बघितली होती याच मैदानावर आणि पावसाची हजेरी जशी सरांनी सांगितलं, नक्कीच प्रमोद सर आणि मंथन घरत समालोचन सांभाळत होते आणि पावसाच्या हजेरीमुळे मात्र नंतर टुर्नामेंट आम्हाला रबरमध्ये करावी लागली होती. काय सुंदरसं आयोजन त्याही ठिकाणी अपोलो क्रिकेटचं जे आयोजन होतं, खूप चांगलं आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. लगातार आम्ही 3 वर्ष चिंचणी प्रीमियर लीग केली आणि आनंद चिंचणीकरांनी तेव्हाही लुटला. यावेळेला मात्र
एकता चषकच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा साकारली जात असताना पाहायला मिळते आहे. तर लगातार एप्रिल मे असं दमदार दमदार कंटिन्युटी स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळाल्या. पहिल्या तर आम्ही CCL बघितली लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. त्यानंतर समाजाचे प्रीमियर लीग्स खेळल्या गेल्या. अशा स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळाल्या चिंचणी गावदेवीच्या मैदानावर. आणि खूपच रोमांचित क्षण जेव्हा बाहेरचे पाहुणे मंडळी या मैदानावर उपस्थित राहतात समाजाचे खेळ पाहताना, तर त्यांना देखील हे मैदान पाहिल्यानंतर मनाला आनंद होतो. कारण निसर्गरम्य वातावरण, सागरी किनारा आणि मनाला आनंद देणारा वारा, हे मात्र हे वैशिष्ट्य या आपल्या मैदानाचं आहे. चला झालं का? वळूया आपण मैदानाच्या आत आणि करूया सुरुवात या सामन्याला. जिकडे मात्र नाणेफेकीचा कौल चिखला संघाने घेतला. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि सॉरी चिंचणी दांडेपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. चिखला जिंकली, बरोबर ना? यस, पुन्हा एकदा माफी मागेल कारण चिखला संघानेच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर फलंदाजीसाठी यस आपल्याला चिंचणी दांडेपाडा संघ पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज वाईट आला आहे. या एक धाव मात्र अतिरिक्तच्या माध्यमातून आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. या पुन्हा एकदा मैदानाच्या आत यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू, टोला काय देता आला नाही जिग्नेश यांना आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून येतो आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षणाची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. 30 यार्डमध्ये सजवलेलं रिंगण, तर 30 यार्डच्या बाहेर डीप मिडविकेट आणि लॉंग ऑन असं डीपचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा टोला दिलाय, उचललाय, लावलाय षटकार. 6 धावांचा काय फटका आलाय. या गोलंदाज गोरू, याचा पुन्हा एकदा चांगला चेंडू लास्ट ड्राईव्हला खेळला जात आहे. वन बॉम्सिंगचा चौकार पाहायला मिळतो आहे. पहिला तर षटकार, दुसरा चौकार. धावसंख्या वळवली आहे, पोहोचले 11 वर. या नक्कीच जिग्नेश आहे. जेव्हा का चेंडू आणि फळीचं संगम झालं का मोठा नजराणाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जर नाहीच झाला तर निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतो आहे. हे एवढंच सत्य आहे आणि सत्याला सामोरं जावं लागतंय. धावसंख्या चौकार षटकाराच्या माध्यमातून पोचली आहे 11 वर. तर चेंडू हाताळून झालेले आहेत 3 चेंडू 11 धावा असं आपल्याला पाहायला मिळते. पृथक्करण पहिल्या पॉवर प्लेचं. यावेळेला मात्र हाफस्टंपच्या बाहेरून चेंडूला काढण्याचा प्रयत्न खूपच बाहेर निघतो आहे. पंच अंकुश वजे यांच्याकडून येतो आहे. वाईटचा इशारा. एका बाजूला विनीत, असे 2 पंच या सामन्यासाठी आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या एक अतिरिक्तने वाढते, 12 वर पोचते आहे. 1 to 12 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या. नक्कीच दमदार क्रिकेट पाहायला मिळते एकता चषकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब वेग अप्रतिम होती, परंतु लाईन मात्र बिघडली आहे इकडे गुरुची. कारण आतापर्यंत 3 वाईट चेंडू हाताळतो आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा एकने वाढते, 13 वर पोचते आहे. 1-3-13 ऑन द बोर्ड. काय सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु गुरुची लेंथ लाईन. येस, करण रावरे उर्फ वामन यांची मात्र उपस्थिती
या टुर्नामेंटसाठी लागलेली आहे. मुख्य मंचावर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम. फटका फसलाय, आलाय आलाय, मोठा मोठा मासा सापडलाय जाळ्यामध्ये. यशस्वीता जबरदस्त आहे. जिग्नेशला मात्र डकआउटला परतावं लागेल. या येतो आहे कुणाल. काय वाईट चेंडू हाताळण्याची रणनीती होती का, असंच काहीतरी वाटतं आहे. कारण बॅक टू बॅक 2 वाईट हाताळल्यानंतर एक चांगला चेंडू फटका फसला. रक्षकाने काय झेल टिपला. नक्कीच चांगली नजाकत. पहिला झटका, मोठा विकेटमध्ये यशस्वीता या ठिकाणी चिखला संघाला मिळालेली आहे. एकदा वा, यावेळेला चांगला हलकासा कट केला जातो आहे पॉइंटकडे. ओ, इकडे मात्र डेंजर झोन आहे. पंचांचा हात वरती आहे. मॉन्टी पाठोपाठ येतो आहे. रनआउटच्या माध्यमातून दुसरा विकेटचा झटका इकडे मिळाला आहे चिंचणी दांडेपाडे संघाला. तर आपण इकडे आपली उपस्थिती दर्शवायची आहे. दरम्यान काय कमालीचं गोलंदाजी कमबॅक काय झाला आहे. चौकार षटकार खाल्यानंतर वाईट चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्या 13 वर असताना 2 बलाढ्य ओपनर बॅटर्सला मात्र डकआउटचा रस्ता. तर न्यू बॅटर्स राज येता येता टोला देतो आहे. लॉंग लेगला हुक करतो आहे. नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग आणि सिंगलच धाव मिळणार आहे. कारण इकडे मात्र बघता आहे 2 मोठे झटके मिळाल्यानंतर चांगली कामगिरी करणारे उत्कृष्ट फलंदाज या षटकामध्ये डकआउटमध्ये विश्रांतीला गेल्यानंतर बाजू मात्र सांभाळण्यासाठी राज मैदानामध्ये कामगिरीला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. राज देखील तसा हुकमे. काय इतर क्रिकेटमध्ये काही सामन्यामध्ये त्याचं योगदान, अशीच परिस्थिती असताना दमदार 81 धावांनी मात्र आपली खेळी साकारली आणि दांडेपाडा संघाला विजय मिळवून दिला होता. ही त्याची पॉवर आहे. परंतु ही पॉवर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गरजेची असणार आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आपल्याला परिपूर्ण पाहायला मिळते आहे. बरोबर, 1 for 14 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद अशी चिंचणी दांडेपाडा संघाची स्थिती पाहायला मिळते आहे. तर पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी आपल्याला पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळेल. अंश यावेळेला मात्र चिखला संघाने थोडंसं परिवर्तन केलं की ज्या पद्धतीने आपण बघितलं की बोबाटाईंकडून पहिले षटक हाताळलं गोरूने आणि अंशला मात्र मांगेले इनकोटे प्रमोट केलं जाताना पाहायला मिळते आहे. येस, राज इन स्ट्राईक. पाहूया, बघूया राज करेल का. राज अंशी गोलंदाजी. चांगला चेंडू पुन्हा एकदा हलकासा स्क्वेअर कट येतो आहे.
गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं, थ्रो खराब आला आणि पुन्हा एकदा थ्रो येतो आहे. रनिंग द बिटवीनचा चांगला नजराणा, 2 धावा परिपूर्ण या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढली, लगेचच चांगल्या पद्धतीने पिकअप घेतलाय, कारण सातत्यता गरजेची आहे आणि नजराणा दाखवला आहे. धावसंख्या 2 ने वाढली आहे आणि पोचली आहे 16 वर. धावसंख्या 1616 ऑन द बोर्ड अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा कमबॅकसाठी राज मात्र नजाकतला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया अंशची गोलंदाजी चिखला संघासाठी काय गोरूसारखं योगदान दाखवेल का. पुन्हा एकदा राईट टाइम ऑर द विकेटकडून गोलंदाजीसाठी सज्ज. टॉक स्टेट ड्राईव्हला फटका साकारलाय, चांगला क्षेत्ररक्षक खराब आहे आणि नक्कीच चौकाराचा नजराणा टकच्या आवाजाने आला आहे. यस, धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. 2020 ऑन द बोर्ड. राजने मात्र आता टॉकचा आवाज काढायला सुरुवात केलेली आहे. पाहूया हा टॉकचा आवाज कसा चालतो आहे. पुन्हा एकदा या चांगला प्रयत्न होता, यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु फुलटॉस करून खेळला गेला. ग्राउंड विकेट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चांगली रनिंग द बिटवीन. इकडे मात्र ही वॉर्मअपिंग नक्की महत्त्वपूर्ण असणार आहे कुणाल आणि राजसाठी, कारण 4 धावा धावून काढल्यानंतर हे चांगली वॉर्मअपिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि मध्ये एक चांगला चौकार देखील मिळाला. तर धावसंख्या मात्र 2 ने वाढली, 22 वर पोहोचली आहे. 2222 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट. असे 2-2 आपल्याला आकडे पाहायला मिळतात स्कोरबोर्डला. पुन्हा एकदा चांगला गती परिवर्तन, हलकासा ब्रश आणि राजचा विकेट. राजचा खेळ खल्लास. यस डीजे. पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर्स मात्र दिशांक येतो आहे. चांगली आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न राज यांचा होता. टॉपचा आवाज आणि अंशला मात्र यशस्वीता, कारण व्हेरिएशन दिला. वेगाचा जो वेगवान चेंडू हाताळत होता, बदल केला आणि बदलाने त्याला मात्र चांगला एक विकेटचा नजराणा, ज्या पद्धतीने कॅच आपल्याला टिपलेला पाहायला मिळाला जग्गू यांच्याकडून. नक्कीच एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला जग्गूला पाहायला मिळतं आहे. चांगली कामगिरी आहे यावेळेला. रिशांक आहे न्यू बॅटर्स ऑन स्ट्राईक. धावसंख्या 22 वर स्थिर आहे. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडूची हाताळणी. विकेट आल्यानंतर नक्कीच आत्मविश्वासाची कामगिरी केली जाताना हे महत्त्वपूर्ण असतं, कारण जेव्हा जेव्हा गोलंदाज एकदा का मार खात असला का त्याचा आत्मविश्वास डगमगत असतो, परंतु कमबॅक करणे हे त्याचं काम असतं. तर ही कमबॅकिंग मात्र अंशची आपल्याला चांगली पाहायला मिळाली. यावेळेला फुलटॉस दिला गेला जातो आहे. शॉर्ट कव्हरला काय सुरेख क्षेत्ररक्षण आहे. 21 धावेने इकडे मात्र धावसंख्या परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली आहे 23. तर पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी चिखला संघाकडून झालेली पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 23 धावा खर्च करतात, 3 चांगले मोठे विकेटचं इकडे पतन करून दाखवलं जाते आहे. अशी इकडे सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आहे चिखला संघाकडून. तर एके बाजूला चिंचणी दांडेपाडा संघाला सावरण्यासाठी पुन्हा एकदा ही जोडी मात्र खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ज्याने मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती. तर दिशांक आणि कुणाल ही जोडी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे चिंचणी दांडेपाडा संघासाठी. तर तिसरं षटक हाताळणीसाठी मात्र कुठल्या गोलंदाजाला मात्र आमंत्रित केलं जाईल चिखला संघाकडून. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गुरुला आमंत्रित केलं जातं आहे. काय नजाकत गोलंदाजीची दाखवली होती पहिल्या षटकामध्ये. जिग्नेश एक आक्रमक पवित्रा उचललेला फलंदाज, एक षटकार, एक चौकार खाला आणि नक्कीच
3 वाईड देखील हाताळलेले, परंतु एक चांगला चेंडू साकारला आणि जिग्नेशची विकेट आणि त्यानंतर लगेचच न्यू बॅटर्स आला आणि स्ट्राईकला रोटेट करण्याच्या नादामध्ये मॉन्टूची देखील विकेट गेली होती. मृणांकची विकेट म्हणजे आता गोलंदाजामध्ये फेरबदल केला जातो आहे. ऋषीला मात्र गोलंदाजीसाठी बोलवलं जातं आहे. इकडे काहीतरी पुन्हा एकदा षडयंत्र कामगिरी केली जाते आहे का? कारण चिखला संघाने गोलंदाजाची बदली केली जाते आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी रणनीती इकडे पाहायला मिळणार आहे. ऋषीला प्रमोट केलं जातं आहे तिसऱ्या षटकासाठी. पॉवर प्ले संपताच कारण इकडनं मात्र 30 यार्डच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तर डीप पॉइंट आहे, एक्स्ट्रा लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 30 यार्डमध्ये मात्र सुरेख कामगिरी, शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, शॉर्ट कव्हर आणि फाईन लेग. याचा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, इकडे चकवा खाला जातो आहे. ऋषीचा पहिला चेंडू काय कमालीचा, दिशांक यांना मात्र कळला नाही. नक्कीच पुढे सरसावण्याची कामगिरी होती आहे. अजून सुद्धा धावसंख्या स्थिर जी आपल्याला पाहायला मिळते आहे 23 वर. याचा इकडे मात्र सन्मानित करतो आहे. नक्कीच पुश करो, खुश रहो, आबाद रहो असं मात्र नक्कीच पाहायला मिळते आहे. धावसंख्या एकेरीने वाढत असताना 24 वर पोहोचली आहे. 24 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगलीच कामगिरी आजच्या दिवसाने पुन्हा एकदा आपल्याला ऐतिहासिक घटना मात्र घडवून दाखवलेल्या आहेत या टुर्नामेंटमध्ये आणि अजून देखील आजच्या दिवसामध्ये काही काय घडेल हे मात्र पाहायला मिळणार आहे क्रिकेट प्रेमी रसिकांना. चला थोडासा स्पीडअप असू द्या. आपल्या इकडे टायमर मात्र ऑन आहे हे विसरायचं नाही आहे. 5 षटकांचा सामना आहे. तिसरे षटक मार्गस्थ आणि यावेळेला डावखोरा फलंदाज कुणाल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया चिंचणी दांडेपाडा संघासाठी काय कामगिरी. 3 मोठे गडी बाद झाल्यानंतर कुणालवर येते जबाबदारी आणि त्या ठिकाणी त्याची कामगिरी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळला जातो आहे. काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये येतोय चेंडूला, पकडलं जातं. एकेरी धाव परिपूर्ण, फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केलं जातं आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 25 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे. नक्कीच सिंगल कारण थोडंसं कुठे ना कुठेतरी प्रेशर हे असणारच आहे. कारण 3 मोठे विकेट गेल्यानंतर जलद गतीने आणि अजून सुद्धा आपल्याला खेळ साकारायचा आहे. त्या माध्यमातून येणाऱ्या चेंडूवर समाजांचं खेळ दाखवणं आणि यावेळेला मात्र पुढे सरकला जातो आहे. स्क्वेअर कटला शॉट खेळला जातोय शॉर्ट पॉईंटकडे. एकेरी धाव मात्र नक्कीच पुन्हा एकदा तयार केली जाते आहे. धावसंख्या 26 वर पोहोचते आहे. 3 गडी बाद अशी चिंचणी दांडेपाडा संघाची स्थिती पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या गोलंदाजीचा मारा मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजांकडून चिखला संघाकडून होताना पाहायला मिळतो आहे. कारण मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं गेलं. 1 षटकार 1 चौकार, त्यानंतर राजच्या फळीतून 1 चौकार हे असं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर सिंगल डबल हे खेळ पाहायला मिळतो आहे. यावेळेला फुलटॉस आला, टोला देण्याचा चांगला प्रयत्न होता, परंतु मिड विकेट एक्स्ट्राकडे जाताना चेंडू पुन्हा एकदा एकेरीने स्ट्राईक रोटेट होईल. नक्कीच धावसंख्या 27 ऑन द बोर्ड. नक्कीच ऋषीची गोलंदाजी देखील तेवढीच माफक पद्धतीची पाहायला मिळते आहे. मध्यम गतीची चेंडू हाताळताना वेगेवरचं कंट्रोल आहे, परंतु लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर करून चांगले चेंडू हाताळायचे ज्याची खरी गरज असते संघाला, तोच नजराणा या ठिकाणी. तर काय रणनीती झाली नक्कीच चिखल्या संघाकडून, गोरूला बदली करून ना ऋषीला दिलं गेलं, हे यामागचा उद्देश असावा की तिसरं षटक महत्त्वपूर्ण असते आणि याच्यात जर चांगली गोलंदाजी ऋषीकडून झाली तर नक्कीच धावसंख्येला रोखण्यामध्ये यशस्वीता मिळणार आहे. आज पुन्हा एकदा टॅप केला जातो आहे. चांगला शॉटचा चेंडू होता, परंतु नक्कीच हलक्या पद्धतीने खेळताना रिशांकला देखील आता सध्या कारण बॅकफूटवर येऊन खेळणं, आता बॅकफूटवरचीच वेळ आलेली आहे. इकडनं येणाऱ्या 3 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. 2 षटकं शेष राहिलेली आहेत आणि 2 षटकांमध्ये आगळा वेगळा खेळ करावा लागेल. 12 चेंडू शेष आहेत. घेऊया संगीताचा आनंद आणि पुन्हाच येऊया मैदानाच्या आत.
वानगाव आणि पाम यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने मात्र यायच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस का बॉस ये है खास जिकडे केले जाणार आहे नाणेफेकीचा कौल आणि नक्कीच सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघ कर्णधार पाम विरुद्ध वानगाव असा पुढचा सामना असणार आहे. तर नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळते आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी मात्र गोरू पुन्हा एकदा सज्ज. तर दिशांक आहे या ठिकाणी ऑन स्ट्राईकवर. पाहूया कुणाल आणि दिशांकची जोडी चिंचण दांडेपाडा संघासाठी पुन्हा एकदा गरज आणि गरजेची पूर्तता कशी घेऊन जाणार आहे. या ठिकाणी लक्ष लागलं आहे क्रीडाप्रेमी रसिकांचं आणि आपल्या संघाचं. पाहूया गुरुची गोलंदाजी काय दाखवते आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण सजलं गेलेलं आहे या षटकासाठी. हो, चांगला चेंडू, कमालीचा चेंडू, आखूड टप्पा. नक्कीच पूर्णतः क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु संगम झाला नाही, दूर राहिला आणि नक्कीच निर्धाव चेंडू. धावसंख्या 28 वर स्थिर पाहायला मिळते आहे. नक्कीच गुरूने या ठिकाणी गोलंदाजीचा चांगला मारा, कारण ज्या पद्धतीने मोठी विकेट जिग्नेशची टिपली, त्यानंतर मॉन्टूला रनआउट. यावेळेला फुलटॉचा चेंडू काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये वन बाउन्सिंगचा चौकार जाईल. नशीबवान आहे आणि नशिबाचा चांगला फटका दिशांच्या फळीतून आलेला आहे, चौकार. मैं आ गया का चौकार दाखवला आहे. पुन्हा एकदा काय वेगळा खेळ दाखवेल का? येस, कमबॅक कमबॅक कमबॅक. गोलंदाजाचा काय वेग अप्रतिम. 120 125 प्रति किलोमीटर वेगाचा चेंडू हाताळला जातो आहे. धावसंख्या आपण बघता आहेत 32, 32 ऑन द बोर्ड. नक्कीच आमचे डीजे मास्टर मात्र नक्कीच ताला सुरातलं संगीत घेऊन येत आहेत, कारण त्यांना माहिती आहे चौकार षटकार आला, विकेट आले का वातावरण गरम करायचं आहे, आनंददायी वातावरण तयार करायचं. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिसिंग झाला आहे. आहाहा! कमालीची गोलंदाजीचा मारा या ठिकाणी गोरू चिखला संघासाठी दाखवतोय. अशी कामगिरी गरजेची असते, कारण भेदक गोलंदाजीचा मारा, निर्धाव चेंडू साकारणं हे कौशल्य जर आपल्या उराशी आहे, तर नक्कीच संघाला मात्र आत्मविश्वास वाढतो. सगळ्यांचा खेळ द्विगुणित होतो. पुन्हा एकदा टोला आहे. पाहूया येणार आहे का चाबुक शॉट, षटकार, 6 धावा. निश्चित धावसंख्या 38 वर पोहोचली आहे. नक्कीच एक 5 षटकांच्या माध्यमातून पुढे सरसावताना चिंचणी दांडेपाडा संघ पाहायला मिळतोय. चांगला टोला पुन्हा एकदा आलाय षटकाराचा नजराणा आलाय रे, वाजाव.
चला, पाम आणि वानगाव संघ तयारीत राहायचं आहे. तर शेवटचं षटक असेल, गोलंदाज प्रथमेश आहे. याचा काय कमालीची गोलंदाजी प्रथमेशची मागच्या सामन्यात देखील आम्हाला पाहायला मिळाली. तर या षटकात देखील काय कामगिरी, सांगतात ना, कद बडा ना पद बडा, जरूरत में खडा व सबसे बडा. इकडे अप्रतिम वेग आहे आणि वेगेमुळे चेंडू खराब आहे. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्या 45 वर पोहोचते आहे. 45 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगली कामगिरी इकडे मात्र कुणाल आणि दिशांक या जोडीने दाखवलेली आहे. जिकडे जिकडे कमी तिकडे तिकडे आम्ही साकारतो आहे फलंदाजी. इकडे नक्कीच चिंचणी दांडेपाडा संघासाठी यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आला रडारवर, उचलला ठोला, उंची आणि लांबीच्या संगमाने षटकाराचा नजराणा आला. येस, NVM वानगाव वर्सेस पाम पुढच्या सामन्यासाठी सज्ज असतील. नाणेफेकीचा कोल घ्यायला इनिंग ब्रेक मध्ये. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो आहे. खराब चेंडू. धावसंख्या 52 वर पोहोचते आहे. 5252 ऑन द बोर्ड. काय कमालीचं कमबॅक पुन्हा एकदा या जोडीची कामगिरी. पहिल्या सामन्यामध्ये देखील या जोडीने मोठी कामगिरी दाखवली, मोठी पार्टनरशिप. पुन्हा एकदा मोठ्या पार्टनरशिपला सामोरे जाताना पाहायला मिळतात. यावेळेचा चांगला चेंडू, नक्कीच कमबॅक आपल्याला पाहायला मिळते आहे प्रथमेश यांच्याकडून. नक्कीच टोलेबाजी कुणालची जबरदस्त पाहायला मिळते आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते, सोनं करून दाखवतो आपल्या संघासाठी. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सांगतात ना, जबाबदारी कुठल्या व्यक्तीवर द्यायची, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, जो जबाबदारी घेऊ शकतो, देऊ शकतो, अशी व्यक्ती. या पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न, संगम झाला नाही, परंतु इकडे मात्र सॅक्रिफाय करावं लागेल कुणालला. स्ट्राईकला रोटेटच्या माध्यमातून कुणालला यावं लागेल डकआउटला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 52 स्थिर आहे. तर शेवटचं षटक मार्गस्थ असताना चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. याचा न्यू बॅटर्स निसर्ग. तर शेवटचे 3 चेंडू शेष आहे. दिशांगने स्ट्राईक आपल्या हातात घेतलेली आहे. 52च्या पलीकडे किती जायचं, काय मनसुबा आहे, काय निर्धार तयार केला जाणार आहे. एका बाजूला फलंदाजाचा निर्धार असेल, एका बाजूला गोलंदाजाचा निर्धार असेल, आणि या निर्धारामध्ये कोणाची बाजू सरशी येते आहे, वरचढ होते आहे, हे देखील पाहायला मिळणार आहे. 3 चेंडूमध्ये खेळची नजाकत बदलला आहे. एकता चषक 2026. काय जबरदस्त कालच्या दिवसात देखील आम्ही 2 संघ बघितले, चिंचणी मुरीपाडा आणि एका बाजूला धाकटी डाणू प्रीतम बारी संघ. नक्कीच शेवटच्या अंतिम दिवशी खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने हलकासा टॅप केला जातोय. शॉर्ट कव्हरकडे क्षेत्ररक्षित होईल, दुसरीची मागणी आहे. धाव घेण्याचा प्रयत्न असफल झाला आहे आणि दिशांगला रनआउटच्या माध्यमातून डकआउटला यावं लागेल. एकच धाव परिपूर्ण. यस, बॅटर्स अमोल येतो आहे आणि अमोलसाठी मात्र दामोने वॉयलेट आपला ओपन केलेला आहे. षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस लागू आहे. पाहूया, अमोल गोलंदाजी फायफर दाखवली आहे. षटकार दाखव, 500 रुपये मिळणार आहेत. स्वीप केलाय, हिट केलाय,
पाहूया किती लांब जातोय चेंडू, क्षेत्ररक्षित केला जातो आहे. काय जबरदस्त प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा आणि 2 धावांची बढती दिली जाते आहे. धावसंख्या पोहोचवली आहे 55. डबल पंजा पुन्हा एकदा लागलाय बोर्डावर. ओहो, काय खेळ दाखवला आहे. मला वाटलं की काय उंच टोला गेलाय 500. दामू कडक कडक गांधी काढावी लागते की काय, परंतु नशीब चांगलं आहे दामूचं. चेंडू उंच उंच गेला, लांबी नाही गाठली, कारण हवेच्या रुखाने जाण्याची शक्यता होती. पाहूया, धावसंख्या 55 आहे. पुन्हा एकदा प्रयत्न आहे इकडे, मात्र येस रनआउट असेल. धावसंख्या स्थिर आहे 55. डबल 5. तर 56 धावांचं विजयी लक्ष असेल 5 षटकांचा. चला, करणजी रावरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा चला, दोन्ही संघ कर्णधार आलेत का? NVM वानगाव विरुद्ध पाम, दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. चला, टॉस का बॉस इकडे घेऊया आपण नाणेफेकीचा कॉल. कॉइन घे, कॉइन कॉइन घे, कॉइन. चला, दोन्ही संघ कर्णधार या. NVM वानगाव वर्सेस पाम यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाणार आहे. आणि आमचे आयोजक कमिटी मेंबर्स दिनेश शरद दवणे उर्फ दामू, आमच्या सगळ्यांचा लाडका आहे. तर या ठिकाणी आयोजन कमिटीचे मेंबर्स आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. येस, पाम संघ कॉल घेतील. छापचा कॉल आला आहे, काटा आला आहे. तर वानगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. अभिनंदन. कॉल आपल्या बाजूला आलेला आहे. काय निर्णय घेतील? फिल्डिंगचा निर्णय घेतील आम्ही आणि जास्तीत जास्त कमी धावा त्यांना रोखण्यात प्रयत्न करू. येस, ज्या पद्धतीने आज आपल्याला व्हाईट कार्ड एंट्री मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून फिल्डिंग घेतली आहे, तर काय अंदाज असेल की तुम्ही म्हणजे यूट्यूबला बघत असतील की सामने रंगतदार चाललेले आपल्याला पाहायला मिळतील, तर समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. येस, कोण कोण गोलंदाज आहेत आपल्याकडे? आहे थोडे आपले आता यंग टॅलेंट 4 आहे. त्यांच्यावर जास्ती विश्वास आहे आम्हाला. नक्कीच, यंग टॅलेंट आणि यंग टॅलेंटचीच ही स्पर्धा आहे असं म्हणावं लागेल. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कोल जिंकला. वानगाव संघाने गोलंदाजी स्वीकारली, तर पाम संघ आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. चला, वळूया मैदानाच्या आत आणि पुन्हा एकदा सुरीला आवाज आणि दमदार समालोचन याच्यासाठी मी आमंत्रित करतो आहे प्रमोद सरांना. खूप खूप धन्यवाद. भुवनेश्वर मेहर सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतायत. कधी मराठी तर कधी हिंदी समालोचन त्यांच्या मुखातून आपण ऐकतायत आणि एंटरटेनमेंट करतायत आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं की अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो आणि त्या अनुषंगाने आपण त्यांचं समालोचन सुद्धा ऐकतायत. या दुपारच्या सत्रामध्ये तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आज थोडाफार कुठेतरी सूर्य आणि ढग यांच्यामध्ये लपंडा जणू काही सुरू आहे, हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय वेळेची दिरंगाई न करताना. अगदी चांगलं आयोजन नियोजन. एकता चषक 2026 केतनजी पांचाळ साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा आणि खूप चांगलं मेहनत या स्पर्धेला आमच्या लाडक्या आयोजकांनी घेतले. या आयोजनाला सुद्धा मानाचा सलाम असेल. सध्या आपण पाहतायत जो सामना आहे चिखला वर्सेस दांडेपाडा चिंचणी, त्या 2 टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतो आणि टार्गेट सेट केले गेले ते एकंदरीत 57 या धावसंख्येचं. गेल्या मॅच मध्ये 59 रन्स चेस केल्या होत्या या टीमने.
फायर पास्तळ या टीम समोर अतिशय चांगली बॅटिंग केली होती जग्गूने, आणि रोहित एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. जग्गू एका साईडला. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे खूप क्षमता आहे, सिच्युएशन नुसार खेळण्याची कला आहे. तर एका साईडला रोहित सारखा एक अप्रतिम हट्टाकट्टा, परंतु या खेळाडूकडे सुद्धा तो ताकदीच्या जोरावर खेळत नाही तर टायमिंगच्या जोरावर खेळताना पाहायला मिळतो. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक यश जयच्या हातामध्ये सुपूर्त केलंय की अमोलच्या हातामध्ये सुपूर्त केले गेले. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता, त्याने फायपर कंप्लीट केल्या होत्या, विकेट मिडन ओव्हर टाकली होती. तोच मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर अमोल, परंतु आता संघ वेगळा आहे. गेल्या वेळेला तारापूरचा संघ पाहायला मिळाला, आता चिखला हा संघ आपण पाहू शकतायत. टायमर ऑन झालाय. 25 मिनिटात 5 षटकं, 4 षटकं 20 मिनिटात. पहिलाच बॉल ऑन साईडला, धमाकेदार टायमिंगच्या जोरावर सरळ बॉलला फेकून दिले षटकारात. पहिल्याच बॉलवर अप्रतिम धमाका, सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. चांगला फटका त्यावेळेला सजवला. पहिल्याच बॉलवर षटकार येत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर षटकार येतोय. यावेळेला ऑन साईडला सेकंड 6, सरळ बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल शॉट. रोहितच्या बॅटमधून दुसरा धमाका षटकार. शॉट 2 बॉलवर 2 खणखणीत षटकार येत आहेत. रोहित इज ऑन अ फायर. पहिलं षटक प्रगतीपथावर. गेल्या मॅच मध्ये याच गोलंदाजाने 5 पर कंप्लीट केले होते, परंतु आता गोलंदाजीमध्ये थोडासा कुठेतरी धावा खर्च करत असताना रोहितने या बॉलला लेफ्ट केलं. लेग स्टंपच्या थोडस या वेळेला बाहेर आले आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न केला होता, आणि स्वतः रोहित ऍग्री झाले. या बॉल बरोबर फेअर डिलिव्हरी आहे, कारण अंकुश वजेसारखा एक एक्सपिरियन्स प्लेअर पाहायला मिळतो, तो सुद्धा एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, या स्पर्धेचा आयोजक. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल, तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. 4 बॉलचा खेळ झालाय, 13 रन झालेले आहेत. आक्रमकता चांगली सिद्ध केली यावेळेला, कारण संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टी तुमच्या करिअरमध्ये असायला हव्यात. फक्त टॅलेंट असून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमचे पेशन्स, संयम, हार्डवर्क या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण आधुनिक क्रिकेट आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये फास्ट क्रिकेट झालंय. एक काळ होता की कसोटी क्रिकेट संयम फक्त आपण पाहायचो, परंतु आता तसं नाही. यावेळेला स्विच हिटचा फटका, अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ बॉल निघून जाईल 4 रनसाठी. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जातोय चौकारासाठी. गुड शॉट, 4 रन.
या चौकारासहित संघाची धावसंख्या 17. जग्गूच्या बॅटमधून आता डिब्बाकोट पॉइंटला चौकार आला. ग्रेट टायमिंग. फुल टॉस बॉल ऑन साईडला. आणखीन एक धमाका. स्पेक्टॅक्युलर. या षटकामध्ये तब्बल रन्स आले 23. 57 धावांचा पाठलाग करताना आता 34 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल मध्ये 34 रन, ज्या अमोलने गेल्या मॅच मध्ये सेलिब्रेशन केलं होतं, या मॅच मध्ये त्याच गोलंदाजाला 23 रन आलेत. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचं सातत्य कदाचित त्या एंडने असतं. पहिलं षटक तर डेफिनेटली चांगली गोलंदाजी हाताळू शकला असता, परंतु या एंडने मात्र खूप मोठ्या प्रमाणात धावा आल्या आणि इथून 23 रन पहिल्या षटकामध्ये. आक्रमकता जरूर दोन्ही फलंदाजांनी दाखवले आणि एक गुड पार्टनरशिप. गेल्या मॅच मध्ये परफेक्ट स्पेल हाताळले होते अमोलने. त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं की पहिल्याच बॉल पासून मात्र अमोलवर जर आपण दडपण आणलं तर कदाचित सामना आपल्या बाजूने येऊ शकतो आणि ही तुमची मानसिकता असते. काल वैभव सूर्यवंशीने जी बॅटिंग केली, 3 धावेने त्याचं फास्टेस्ट 100 हुकलं, परंतु क्रिस गेलचा सुद्धा रेकॉर्ड त्याने मोडत क्रिस गेलला सुद्धा जरूर त्याच्या साम्राज्याला धक्का लागला असं म्हणायला हरकत नाहीये. 65 षटकार तब्बल आपण पाहिलं तर या IPL सीझन मध्ये. ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतं, कारण रोहितला माहिती आहे आता या एंडने माझ्या बाजूने हवा नाहीये, त्यामुळे मात्र मला संयमाने खेळावं लागेल. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला संयम बाळगावा लागतो. जसं अर्जुन तेंडुलकरला आपण पाहिलं, 5 IPL झाले, 5 मॅचेस फक्त खेळला होता. यंदाच्या हंगामामध्ये ती मॅच खेळला आणि भरपूर काही खूप चांगली अभिनंदन आणि कौतुकांचा वर्षाव केला, कारण संयम बाळगावा लागतो. अमोल मुजुमदार यांना पहा, भारतीय संघाचं प्रतिनिधित्वाचं स्वप्न पाहिलं होतं. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, मात्र तिथे फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. परंतु अखेरकार महिला वन डे क्रिकेट विश्वचषक जिंकून देण्यामध्ये अमोल मुजुमदार यांचा सुद्धा खूप संयम आपण पाहिलात. त्यामुळे संयम खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. गोलंदाज सज्ज होईल. जिग्नेश एक विकेट टेकर गोलंदाज आहे. यावेळेला यस, विकेट टेकर गोलंदाज मी आहे. अगदी मी योग्य उल्लेख केला होता की जिग्नेश हा विकेट टेकर गोलंदाज. जरी अमोलला धावा खर्च झाल्या, परंतु माझ्या पार्टनरचं मन यावेळेला दुखावणार नाहीये. क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजांमध्ये पार्टनरशिप होत नाही, तर गोलंदाजांमध्ये सुद्धा तुम्हाला पार्टनरशिप करावी लागते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉलला फ्लाईट दिली. बॉल थोडासा बाहेर निघाला. लेग कटर बॉल आणि जिग्नेशने मात्र पहिली विकेट मिळवली. ग्रेट बॉलिंग. कमबॅक केलंय प्रथमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लो फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला. बॉलला मात्र खेळून काढलंय. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. या धावसंख्येवर 25 रन 4 बॉलचा खेळ झालाय. म्हणजे उर्वरित 20 बॉल आहेत आणि 20 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 32 रन. छप्पन रनचं टार्गेट म्हणजेच 31 रनची आवश्यकता आहे.
अप्रतिम लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अप्रतिम संयम दाखवला. पहा पहिल्या षटकामध्ये जेव्हा रोहित स्ट्राईक एंडला होता आणि अमोल या एंडने गोलंदाजी करत होता, त्यावेळेला रोहितने बरोबर अमोलवर हल्लेबोल केले, चान्स घेतला होता, जोखीम पत्कारली होती. आणि आयुष्यात कधी कधी जोखीम पत्करावी लागते, रिस्क घ्यावी लागते. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार आहेत. यावेळेला ऑन साईडला जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला, परंतु अंगलट येईल की काय? यस, डेफिनेटली. प्रथमेश गेल्या मॅच मध्ये सुद्धा फ्लॉप ठरला होता, या मॅच मध्ये सुद्धा फ्लॉप ठरत असताना बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. छप्पन्न रनचं टार्गेट असल्यामुळे 30 धावा अजून सुद्धा पाहायला मिळतील. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18. जय गोलंदाजी मार्कवर. जयने गेल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग हाताळली गेली होती. येणारे 18 बॉल आणि 30 रन, काय गोलंदाजी केली, अप्रतिम. फक्त 3 रनचं षटक पाहायला मिळालं. जिग्नेश, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय जिग्नेश. अतिशय चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये ज्या 23 धावा आल्या होत्या, त्याची भरपाई मात्र या दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी भरून काढली. चला, 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे, 9 मिनिटे 33 सेकंद. अजून तुम्हाला 2 षटक या 11 मिनिटात, 10.5 मिनिटात फेकले गेले पाहिजेत, याची दखल घ्या. चांगला बॉल या वेळेला, अप्रतिम भन्नाट वेग. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, सुपर लाईन अँड लेंथ, कलात्मकता दाखवली या बॉलवर. जयकडे तेवढा अनुभव नाहीये, परंतु टॅलेंट ॲब्सोल्युटली सुपर्ब. जिग्नेश काहीतरी कानमंत्र देत असताना घड्याळचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. जिग्नेश मात्र यावेळेला आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय जय समोर, आणि एक्सपिरियन्स शेअर करावा लागतो. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता, पंचांकडे हलकीशी अपील, परंतु ह्या वेळेला आपण पाहिलं तर रोहित सातत्याने चान्स घेतोय, कारण हवेचा जोर डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला पोषकदायक आहे, आणि त्यामुळे फक्त बॉल कनेक्ट होतोय नाही होतो, मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. त्यामुळे सातत्याने त्याच प्रयत्नात आहे. लगातार 2 डॉट आलेत. पुन्हा एकदा वा वा जय वा. टाळ्यांचा कडकडाट होणारी गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 15, आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. आता प्रत्येक चेंडू गणिक, 2 रन. ऑन साईडला फटका छान आहे, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळते. दुसऱ्या रन साठी पलटलेत, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. चांगले प्रयत्न केले होते. निसर्ग, काय निसर्ग या वेळेला अप्रतिम. जर कॅच कॅरी झाला असता तर एक परफेक्ट कॅच आजच्या दिवसामधला पाहायला मिळाला असता, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. ट्राय चांगली केली, ग्रेट एफर्ट. 28 रन. या बॉलला मात्र या वेळेला लिफ्ट केलं गेलं, अंकुश वजे यांनी पाहिलं, आणि यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय, कारण अंकुश वजे यांना माहिती आहे लेग स्टंपलाच होते, आणि त्यामुळे मात्र हा बॉल ती थोडासा बाहेरून निघून जात असताना 1 रन ऍड होईल.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेले. 27 रनची आवश्यकता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. येणारे 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये 26 रन. आज जयने आणि जिग्नेशची जी जी गोलंदाजी केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. जिग्नेशने फक्त 3 धावा खर्च केल्या. जयने त्याच्याच पावलोपावली चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे. रोहितच्या रडारमध्ये बॉल येऊन दिलेच नाहीत. बरोबर बॉल थोडेसे खाली राहायचे, सबमरिंग डिलिव्हरी. कारण जयला माहिती आहे इथे जर बाउन्स मिळाला गुडलेन स्पॉटवरून, जर कदाचित बॉल फ्लाईट दिली बॉलला, कधी राईस बॉल केला तर रोहित मात्र सोडणार नाहीये. त्यामुळे त्याने सबमरिंग डिलिव्हरी जास्तीत जास्त बॉल डिलिव्हर केले आणि पिच केले. ग्रेट बॉलिंग, ग्रेट थिंकिंग. 13 बॉल 26. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय, परंतु हवेच्या अगेन्स्ट मृणाल कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद होताना 12 बॉल 26 रन. पहिल्या षटकात 23 रन आल्या होत्या. दुसऱ्या षटकात फक्त अवघ्या 3 धावा आणि तिसऱ्या षटकात 4 धावा. फक्त 12 बॉल 26 ची आवश्यकता. या क्रीडा नगरीमध्ये गावदेवी माता चिंचणीचं ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात सुरू असलेला अप्रतिम असा क्रिकेटचा सोहळा सध्या रंगताना एकता चषक आपण पाहत आहेत. 2026 अतिशय देखणं आयोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. मग ते आयोजनाची अंमलबजावणी करणं फार डिफिकल्ट असतं. कारण आयोजन म्हणजे नेमकं काय, तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, घर कमी आणि मैदान जास्त, हे समीकरण आमच्या लाडक्या आयोजकांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि विजयासाठी 26 रन. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. जिग्नेशने अपील केली होती, परंतु त्या अपीलवर काहीच इफेक्ट पडला नाही. अंपायर्सवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. काय जबरदस्त गोलंदाजी केले. पहिल्या षटकात 23 धावा आल्यानंतर असं वाटलं की मात्र तिसऱ्या षटकात सामना समाप्त होईल की काय, परंतु हे आहे क्रिकेट. यावेळेला रोहितचा फटका अगदी नेत्रदीपक टायमिंग, परंतु फिल्डरला निवडलं आणि अखेरकार जिग्नेशने मात्र विकेट मिळवली. रोहितच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. 10 बॉल 26 रन आणि राजने कोणतेही चुके केले नाही. फलंदाज बाद.
सुपर बॉलिंग बाय जिग्नेश. प्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्या कोट्यातील दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या. जग्गू सारख्या चांगल्या फलंदाजाला बाद केलं आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. ऋषीला प्रमोट केलं गेलंय. बॉलला सोडून दिलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. खूप चांगली गोलंदाजी. 9 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, परंतु त्यासाठी असावा लागेल सेल्फ कॉन्फिडन्स. या वेळेला फोर्स केलं या बॉलला. मृणाल येईल. कॅच नंबर 2 आणि अखेरकार पुनश्च एकदा विकेट मिळवली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. 8 बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता. आठ बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता. परिपूर्ण धावा थांबलेल्या आहेत. या वेळेला मात्र एन्जॉय करत असताना नन्ना मुन्ना बच्चा आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका, परंतु इथे फिल्डरला निवडलंय आणि यस राज. कॅच नंबर 2. जशा जशा विकेट मिळत आहेत तसं तसं अमोलचं मात्र एक्सप्रेशन पहा चेहऱ्यावरचं. पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहिलं 23 रन आल्यानंतर मात्र धावांचा वेग वाढला होता, परंतु जिग्नेश आणि जयने जी सुरेख साथ दिले ते ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. फलंदाज बाद. Jazz in the mix. जिग्नेश इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक साध्य करेल का? ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह ऑन दी अप खेळत असताना 1 रन तर डेफिनेटली मिळेल. हॅट्रिक बॉलवर 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम गोलंदाजी करत असताना जिग्नेशला आपण पाहू शकलात. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 6 बॉल आणि 25 रन. 2 षटकं जिग्नेशने हाताळली. 2 षटकांमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि आय थिंक सो 3 विकेट अप्रतिम मिळवले. सुरेख गोलंदाजी. इकॉनॉमी 2चा पाहायला मिळाला होता. फायपर कंप्लीट झालेत. क्या बात आहे जिग्नेश. सुपर बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. अगोदर अमोलने मात्र गेल्या मॅच मध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. आता जिग्नेशने या मॅच मध्ये 5 विकेट घेतलेत, म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन केलंय. मृणाल शेवटचं षटक. 6 बॉल 25 धावा. 6 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आहे. सहा बॉल 25 रनची आवश्यकता. मृणाल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना 5 विकेट्स जिग्नेशच्या नावावर. जबरदस्त गोलंदाजी कॉन्ट्रीब्युशन करत असताना आपण पाहू शकलात. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एकाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी कॉन्ट्रीब्युशनची गरज असते. ते कॉन्ट्रीब्युशन सातत्याने पाहायला मिळतं. जय पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग आणि बरोबर मात्र या वेळेला बॅटर्सच्या पट्टीवर बॉल जाऊन आदळतोय. मात्र एकच रन या एकेरीने संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 24 रनची आवश्यकता आहे.
5 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. 4 लगातार षटकार ठोकावे लागतील. रोहितने मात्र पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारी बॅटिंग केली होती. जिग्नेशाला जय आला. जयने खूप चांगली गोलंदाजी केली. तिथेच कदाचित थोडंसं मोमेंट शिफ्ट झालं. मोठे फटके मारून दिले नाहीत आणि तिथून धावांचा वेग फार कमी राहिला आणि त्या कारणास्तव मात्र जिग्नेशला सुद्धा त्याचा फायदा चांगला मिळाला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु जिग्नेश कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक धक्का चिकला या टीमला. बॅक टू द डगआउट. डेफिनेटली कमी जाणवली. यावेळेला खोलवर चेंडू होता. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एकच रन मिळेल. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिले की काय, कारण 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 23. 3 बॉल 23 रन. फिल्डरने सुद्धा खूप चांगली फिल्डिंग करत असताना ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली दांडेपाडा चिंचणी या टीमची आणि त्या कारणास्तव आता विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. बॅटची एज घेत लॉंग स्टॉप रिझनला बॉल निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि हळूहळू विजयाचा सुगंध आता दरवळत असताना पाहायला मिळतोय. तो दांडेपाडा चिंचणी या टीमच्या बाजूने. अप्रतिम आणि ते 8वा धक्का. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले या शेवटच्या बॉलची. 8 धक्के बसले गेलेत. Let me see everybody's hands up in the air and clap, clap, and clap, clap, clap. शेवटचा बॉल आहे. अप्रतिम फोर्स केले या बॉलला आणि बरोबर गॅप मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येईल आणि अशा प्रकारे दांडेपाडा चिंचणी टीमने बाजी मारली. लगातार 2 मॅचेस आपल्या खिशामध्ये टाकल्या आणि चांगला खेळ साकारत असताना कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक चिखला टीम. रोहित अँड कंपनी, आपण आलात, वेळेवर हजर राहिला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक कौतुक.